नमस्कार मंडळी मुलांनो, आपल्यालाही वाटत असेल आपल्यालाही नोकरी असायला पाहिजे। आपल्या वडिलांनी आपली जमीन विकली पाहिजे, आपल्या हिश्श्याची जी काही जमीन असेल ती विकली पाहिजे आणि आपले पैसे कुठेतरी शाळेवर भरले पाहिजेत, एखाद्या कंपनीकडे भरले पाहिजेत, एखाद्या प्रायव्हेट कंपनीकडे भरले पाहिजेत असं आपल्यालाही वाटत असेल। म्हणजे आपल्यालाही वाटत असेल की आपल्याला कुठेतरी खुर्ची मिळाली पाहिजे, ते आपल्याला 30,000 रुपये 40,000 रुपये काहीतरी मासिक महिना असायला पाहिजे, पैसे मिळायला पाहिजेत, आपलं कुटुंब जे आहे ते सुखी असलं पाहिजे। परंतु हे चुकीचं आहे। ज्या पद्धतीने आपण आपली जमीन विक्री काढलेली आहे, आपली काळी आई जिने आपल्या आई वडील असतील, आजोबा असतील, त्यांना आतापर्यंत जोपासलेले आहे, आपला खाण्यापिण्याचा खर्च दाखवलेला आहे, अशी जर जमीन आपण विक्री काढलेली असेल आणि आपल्याला जर वाटत असेल कुठेतरी संस्थेवर किंवा एखाद्या शाळेवरती, एखाद्या प्रायव्हेट कंपनीवरती आपण जर पैसे भरले तर मग आपल्याही नोकरी लागेल, आपलंही जीवन सुखाचं असेल, आपल्या मुलाचं सुद्धा जीवन सुखाचं असेल। परंतु हे तुमचं चुकीचं आहे। ज्या पद्धतीने आपण आपली काळी आई विकायला निघलो ही आपल्याला कधीही मिळणार नाही। जी काही जमीन आतापर्यंत आपल्या आजोबाची असेल, पणजोबाची असेल, ती जमीन आपण पाहिलं असेल, कदाचित आपल्या आजोबांनी विकलेली असेल, एखाद्या काकाने विकलेली असेल। ती जमीन काही दिवसापूर्वी 5,000 रुपये 4,000 रुपये एकराप्रमाणे विकली होती। एका एकराची किंमत 5 ते 4,000 रुपये अशा पद्धतीने होती। आज जर जमीन ती घ्यायला गेलो, आपल्याच बाजूची जमीन असेल, ती आपण विकलेली असेल आणि ती जर जमीन आपल्याला जर घ्यायची असेल तर मग 40 लाख 50 लाख आणि कुठे कुठे जर रोड टच जर जमीन असेल, रोडच्या काठावरची जमीन असेल तर एका गुंठ्याची किंमत 40 लाख रुपये झालेली आहे। आता मला सांगा, जर तुम्ही 5,000 रुपये प्रमाणे विकलेली जमीन आज जर 40 लाख 1 लाख 25 लाख 30 लाख अशा पद्धतीने जर विक्री जात असेल, ती परत आपल्याला जमीन मिळेल का? आणि काय हो, आता तुम्हाला वाटत असेल की माझे पैसे भरायला पाहिजेत, नोकरी लागायला पाहिजेत, पैसे भरल्यानंतर मी कुठेतरी मोजमजेने राहील, माझे कुटुंब सुखाचं राहील, माझी पत्नी सुखाची राहील, माझा मुलगा सुखाचा राहील, माझा मुलगा शिकेल, माझी मुलगी शिकेल आणि कुठेतरी नोकरी लागेल। आता मला सांगा, हे जे काही काळ असेल, हे काही युग असेल, हे कॉम्पिटिशनचं झालेलं आहे। प्रत्येकाला वाटते नोकरी असायला पाहिजे। जर आपल्यालाच नोकरीसाठी पैसे भरावे लागत असतील 40 लाख 20 लाख, तर आपल्या मुलाचं भवितव्य काय? जर आपण ती जमीन विकली तर मग आपल्या मुलांनी खायचं काय? आणि काय गॅरंटी आहे उद्या आपण नोकरीवर लागलेले, आपली मुलं नोकरीवर लागतील का? अहो, जी जमीन आतापर्यंत आपल्याला जोपासत आलेली आहे, आपल्याला खाण्यापिण्यासाठी देत आहे, जे आपलं कुटुंब असेल ते त्या जमिनीवरती अवलंबून आहे, अशी जमीन जर विकायला निघलो तर मग भविष्यात आपलं काय होणार आहे? आपल्या मुलाबाळाचं काय होणार आहे? अहो, जर नोकरी नाही लागली आपल्या मुलाला, आपल्याला जर रिटायरमेंट झाले असेल किंवा नोकरी नसेल किंवा नोकरी झालेली असेल, त्याची रिटायरमेंट झाली असेल, जर आपल्याला गावाकडे यायचं असेल तर ती कशाच्या आधारावर येणार? कारण तर त्याच्याकडे इथं गावाकडे घर सुद्धा नसणार आहे, जमीन सुद्धा नसणार आहे। मग कोणाच्या भरोश्यावर तो गावाकडे राहणार? आणि जर भविष्यात आपल्या मुलाला जर नोकरी नाही लागली तर मग आपण मुलासाठी काय देणार? त्याला कोणाच्या सालाला ठेवणार का? कुठेतरी कामाला ठेवणार का? आणि जे काय आज मारवाडी ब्राह्मण लोक असतील, जे काही सिंधी लोक असतील, ते आज जमिनीकडे वळलेले आहेत। प्रत्येक जण कुठेतरी गुंठा न घेता गावाच्या दिशेने, एखाद्या खेड्यापाड्याच्या दिशेने रोडच असलेली जमीन मारवाडी ब्राह्मण, जे काही सिंधी लोक असतील, जे काही ज्यांच्याकडे काही पैसे असतील, ते लोक जमिनीकडे वळलेले, जमिनी घेत आहेत। मग उद्या आपले मुलं त्यांच्या सालाला ठेवायचेत का? अहो, जमिनीकडे जी काही जमीन असेल ती आपल्याला जोपासणार आहे, ते आपल्याला जगवणार आहे आणि तीच जर काळी माती आपण विकली तर मग आपल्या मुलाचं काय? मग मुलं जे आहे तर उद्या मोस्टी पॅटर्न सारखा आपला कार्यक्रम होऊ द्यायचा का? उद्या जमिनी विकल्यानंतर तो काही पैसा असेल तुमच्याकडे, लाख रुपये 10 लाख रुपये जे काही असतील ते तुमचे काही फार काळ चालणारे नाहीत। जे काही पैसे असतील ते तुमचे कुठेतरी संपणारच आहेत। परंतु आज जरी जमीन कमी भाव असेल किंवा ती पिकत नसेल तर भविष्यात ती सोन्याचे भाव, सोन्यापेक्षाही जास्त मौल्यवान हिरा जे काही असतील, जी काही जास्तीत जास्त आपल्याला संपत्ती किंवा पैसा देणारी वस्तू असेल ती फक्त आपली काळी माती असणार आहे। तुमची प्लॉटिंग वाढेल, तुमची जमीन वाढेल, तुमचा घर वाढेल, तुमचा बंगला वाढेल, परंतु जमिनीसारखा हे काय वाढवणारी गोष्ट नाही किंवा ती वाढणारी गोष्ट नाही। उद्या आपल्याच मुलासाठी आपण जमीन विकल्यानंतर कोणाच्या तरी सालाने जी जमीन आपण विकलेली आहे तिचा आपण आज मालक हो, त्या मालकीच्या हक्कावरती आपण कुठेतरी काम करणारा व्यक्ती असणार हो। एखाद्या मारवाड्याकडे, एखाद्या शिंद्याकडे आपण आपल्या त्या ठिकाणी मुलाला कामाला ठेवणार हो। सावध व्हा, आता तरी कुठे जागी व्हा।
आपण पाहू शकतो की ज्या काही जमिनी रोडच्या काठावरती गेलेल्या होत्या, मग समृद्धी महामार्ग असेल, त्या ठिकाणी हवेचा मार्ग असेल, कुठेतरी 50,000 रुपये 60,000 रुपये प्रति गुंठा आपल्याला त्या जमिनीचा भाव मिळाला होता. कोणाकडे पैसे बाकी आहेत का? कोणाकडे आता पैसे जमा नाहीत का? आज ज्या लोकांच्या जमिनी गेल्या ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं खाण्याचं साधन राहिलं नाही. आता कुठेतरी ते दुकानवर आहेत. मग आपली परिस्थिती आपल्या हाताने ओढवली का? अशा पद्धतीने जर मराठी जे काही शेतकरी वर्ग असेल त्यांनी आपली जमीन विकली नाही पाहिजे, ती जोपासली पाहिजे. आज जरी तिच्यात पीक नसेल निघत, परंतु भविष्यात त्या जमिनीला तुमच्या किंमत येणार आहे, ती सुद्धा करोडीची किंमत येणार आहे. जोपासा, जमीन सांभाळा, विकू नका. 18,000 रुपये पगारीसाठी आपल्या जमिनीला विकू नका. जय शिवराय.